पानोडीत हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. संकटमोचन हनुमान यांच्या जन्मोत्सवाचा उत्साह आज राज्यभर पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात तर हा उत्साह द्विगुणित झालाय. याचं कारण म्हणजे पानोडी गावात आता 3 वेगवेगळ्या दिशांना मुख असलेली हनुमानाची मंदिरे भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र बनली आहेत. पाहुयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट. भक्तीचा मळा आणि श्रद्धेचा गजर. संगमनेर तालुक्यातील आश्वीजवळील पानोडी गावात हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच गावात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. संपूर्ण गाव परिसर हनुमंताच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. गावातील जाधव वस्तीवर असलेल्या पूर्वमुखी हनुमान मंदिराच्या ओट्यावर भजनाचा आणि संगीताचा कार्यक्रम रंगला होता. टाळ मृदंगाच्या गजरात भाविक तल्लीन झाले होते. या कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर दुसरीकडे गावठाण भागातील पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही पहाटेपासूनच संगीतमय भजनांचे सूर उमटले होते. यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पेठेतील हनुमान मंदिरात झालेली नवीन मूर्ती प्रतिष्ठापना. डॉक्टर सुचित गांधी, मदनलाल गांधी, जगन्नाथ जाधव आणि सुधीर थोरात यांच्या विशेष परिश्रमातून या मंदिरात पश्चिममुखी हनुमानाची मूर्ती विधिवत स्थापन करण्यात आली. विशेष म्हणजे आता पानोडी गावात पूर्व, दक्षिण आणि पश्चिम अशा 3ही दिशांना मुख असणारी हनुमान मंदिरे तयार झाली आहेत, ज्यामुळे गाव खऱ्या अर्थाने भक्तिमय झाले आहे. या मंगल सोहळ्याला राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात, अशोक तळेकर, रावसाहेब घुगे, के जाधव, जगन्नाथ जाधव, जालिंदर तळेकर, भारत शेवाळे, सुरेश जाधव, संतोष चव्हाण, संतोष सांगळे, पत्रकार राजेश गायकवाड, डॉक्टर सुचित गांधी, पांडुरंग सांगळे, दीपक जाधव, बंडू जाधव, अनिल घुडेकर यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर पानोडी गावात उत्सवाचे वातावरण होते. 3ही मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. नवीन मूर्तीच्या स्थापनेमुळे पानोडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. झुंजार न्यूज चॅनल, पानोडी. व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.